नमस्कार मित्रांनो, तो ये आहे Insta360 X4, द ब्रँड न्यू Insta360 X4. खूप आधीपासून ॲक्शन कॅमेरा घ्यायचा विचार होता. ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये आपल्याकडे गोप्रोचं ऑप्शन आहे, त्यासोबतच Insta360चं पण वेगवेगळे आणि DJIचे सुद्धा प्रोडक्ट येतात. त्यामध्ये Insta360 घेण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्याच्यासोबत जे 360 ॲक्शन कॅमेरा आहे त्याने आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या व्ह्यूजने आपल्याला शूट करता येतं आणि नंतर आपण ते रिफ्रेमसुद्धा करू शकतो. ते तुम्हाला माहिती आहे, जसं की आत्ता जे नवीन मॉडेल आलं आहे Insta360चं, त्याच्यामध्ये फ्लोचं स्टेबिलायझर आहे, त्यासोबत ॲक्टिव्ह HR मोड आहे आणि इनव्हिजिबल सेल्फी स्टिक जे आधी सुद्धा Insta360 X3 मध्ये अवेलेबल होतं. सोबत इथे तुम्हाला आत्ता 72 मेगापिक्सलचा जे कॅमेरा आहे तो फोटोमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. 360 फोटो त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. सिंगल लेन्स मोड सुद्धा आपण यूज करू शकतो ॲज अ गोप्रोचा अल्टरनेटिव्ह किंवा गोप्रोसारखं. त्यासोबतच रिम्यूवेबल लेन्स गार्ड हे खूप महत्त्वाचं हायलाईट आहे. याच्या आधी लेन्स गार्ड जे होतं ते डायरेक्ट अटॅच यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला खूप डॅमेजचं आणि बाकी डस्ट वगैरे डस्ट पार्टिकल्सचा इश्यू व्हायचा. तर आत्ता वॉटरप्रूफ सुद्धा याच्यामध्ये आहे, जे आधी क्लेम केलं होतं. आणि AI पॉवर्ड एडिटिंग आहे, जे आपण सॉफ्टवेअर थ्रू एडिटिंग करू शकतो. ओके, तर काहीच आता पुढे महत्त्वाचा पार्ट आपला अनबॉक्सिंगचा. आधी मी अनबॉक्सिंग केलं आहे कारण मी एक लोकल सेलरकडून घेतलं होतं इथे पुण्यामध्येच, तर घेताना व्हेरीफाय करून घेतलं आहे, त्याच्यामुळे अनबॉक्सिंग ऑलरेडी झालं आहे. तरी एक फॉर्मली अनबॉक्सिंग आपण करतोय आता. हे आहे महत्त्वाचं आपलं डिव्हाइस Insta360 X4. आधीचं जे X3 होतं त्याच्यामध्ये हा जो महत्त्वाचा पुढचा जो पार्ट आहे तो थोडंसं प्लेन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल. X4 मध्ये वेगळा आहे, X3 मध्ये वेगळा आहे. हा जो पोर्शन आहे रगेट टाईप दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे एक जे लाईट ब्लिंक करते नोटिफिकेशनसाठी, सोबतच इथे 2 माईक सुद्धा दिलेले आहेत. 180 आणि 180 दोन्हीकडनं 360 अँगलनी शूटिंग केलं जातं. स्क्रीन Insta360 X3चा कम्पॅटेबल थोडंसं आता मोठं दिलेलं आहे. आत्ता तिथे करंट स्क्रीन आहे ते 2.5 इंचेसची आहे. लेंथमध्ये थोडीशी मोठी कम्पॅरेटिंग टू X3चा. सोबतच आपण बॅटरीचं पण डिपार्टमेंट बघू. बॅटरी पार्ट जो आहे X3च्या कम्पॅरेटिंग बॅटरी याच्यामध्ये जास्त बॅटरी बॅकअप जास्त मिळतं. आत्ता जी करंटली बॅटरी बॅकअप आहे 2290 mAhचे बॅटरी बॅकअप आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 135 मिनिट्सचं जे ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे. त्यासोबतच इथे SD कार्डसाठी जो पोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला Insta360 X4 कडून रेकमेंडेड आहे की SanDiskचे एक्स्ट्रीम प्रो या सिरीजमधले तुम्ही इथे मेमरी कार्ड यूज केलं पाहिजे. त्यासोबतच एक महत्त्वाचा अपडेट आहे. इथे जे तुम्हाला रेड कलरचा जो हिरा दिसतोय, म्हणजे याचा अर्थ बॅटरीचा जो पोर्शन आहे तो पूर्णपणे व्यवस्थित लाभला गेला नाही आहे. तुम्हाला आता प्रेस केल्यानंतर हे आतमध्ये गेलेलं दिसतं. म्हणजेच तुम्ही जर काय रेड साईन बाहेर असेल म्हणजे हे वॉटरप्रूफ आत्ता नाही आहे, पाणी आतमध्ये जाऊ शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे पण Type-Cचं पोर्ट आहे. माईकचे इथे साऊंड आहे दोन्हीकडे. इकडे एक साऊंड आहे, इथे एक साऊंड आहे. त्यासोबतच माईक इकडे फ्रंट साईडला एक आहे आणि लेन्सच्या खाली खालच्या भागात एक साईडला ठेव. सोबतच ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला हे बॉक्स दिलं आहे, जे थिंक बोल्ड Insta360चं जे टॅगलाइन आहे. ॲक्सेसरीजमध्ये तुमच्याकडे साधी ग्रिप कव्हर होतं, पण ते थोडंसं अनकम्फर्टेबल असं X3 मध्ये आपल्याला मिळत होतं. इथलं जे ग्रिप कव्हर आहे ते खूपच प्रीमियम आणि एक चांगल्या क्वालिटीचं त्यांनी दिलं. अशा प्रकारे तुम्ही अटॅच करू शकता. ॲक्च्युली वॉटरप्रूफ नाही आहे, पण एक सेफ्टीसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. क्लिनिंग क्लॉथ, Type-C to Type-C चार्जिंग केबल,
Insta360चे स्टिकर्स, ते पॉकेटसुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिनिंग क्लॉथ ठेवू शकता. त्यासोबतच मित्रांनो आपण हे इनविजिबल सेल्फी स्टिक घेतलं. याच्यामध्ये 3 प्रकारचे सेल्फी स्टिक येतात. 120 mm 3 मीटरचं एक येतं आणि एक मला वाटतं 2 मीटरचं एक येतं. 3 मीटरचं जे येते साधारण 12,000च्या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळेल ॲमेझॉनवर, आणि हे जे आहे ते 3,000च्या रेंजमध्ये मिळतं. इथे जे पॉइंटर आहेत ते खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला इकडे कळेल की आपला 360चा जो कॅमेरा आहे X4 तो कुठे कोणत्या पोझिशनला माउंट करायचा आहे. कनेक्ट करून आपण पुढचा भाग बघूयात.